गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सहदेव सावके आणि आपण बघत आहात जे फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण 2 दिवस झाले एक उपक्रम चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हेल्थ एज्युकेशन आणि कम्युनिटी फार्मसीचे जे प्रिव्हियस पेपर्स आहेत तर ते आपण डिस्कस करत आहेत, एक्सप्लेन करत आहेत. तर त्यामध्ये एक नेहमी विचारण्यात येणारा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन कदाचित मला तरी वाटते तुम्हा सर्वांचा आवडता टॉपिक असेल. मग तुम्ही म्हणसाल की सर्वांचा आवडता टॉपिक कोणता? तर तर तो आहे फर्टिलिटी. मग फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय? तर फर्टिलिटी म्हणजे जी एखादी स्त्री असते तर ती प्रेग्नंट राहणे आणि एखाद्या मुलाला जन्म देणे ही जी कॅपॅसिटी असते, म्हणजे प्रेग्नंट राहण्याची आणि जन्म देण्याची कॅपॅसिटी, त्याला आपण फर्टिलिटी म्हणतो. आणि याच्यावर जर क्वेश्चन विचारण्यात आला ॲन्युअल एक्झाममध्ये तर 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. मग क्वेश्चन कशा प्रकारे विचारतात? तर क्वेश्चन अशा प्रकारे विचारतात, डिफाईन द टर्म फर्टिलिटी अँड एक्सप्लेन द व्हेरियस फॅक्टर अफेक्टिंग फर्टिलिटी. म्हणजे यामध्ये आपल्याला जी फर्टिलिटी आहे तर फर्टिलिटीची डेफिनेशन द्यावी लागेल आणि त्यानंतर कोणकोणते असे फॅक्टर आहेत की त्यामुळे जन्मदर कमी होतो किंवा जन्मदर म्हणता येईल किंवा जन्म देण्याची जी ॲबिलिटी आहे की नाही, फर्टिलिटी आपण त्याला म्हणतो, तर ते कमी होते किंवा वाढते. तर त्याला म्हणतो आपण फॅक्टर अफेक्टिंग फर्टिलिटी. तर चला बघूया मग फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय. तर इथं डेफिनेशन दिलेली आहे. फर्टिलिटी मीन्स द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द ऑफस्प्रिंग्स ऑर चिल्ड्रन. म्हणजे फर्टिलिटी म्हणजे एक अशी ॲबिलिटी, म्हणजे एक क्षमता आहे की त्यामध्ये ऑफस्प्रिंग म्हणजे मूल किंवा आपण त्याला फिटस म्हणतो, लहान बाळ म्हणतो, तर ते प्रोड्यूस करण्याची किंवा त्याला जन्म देण्याची जी शक्ती असते किंवा क्षमता असते, किंवा चिल्ड्रन्स प्रोड्यूस करण्याची, म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो याला आपण म्हणतो प्रेग्नंट राहणे आणि बाळाला जन्म देणे, तर ती एक फर्टिलिटी असते. तर अशी क्षमता ज्यामध्ये बाळ प्रोड्यूस केल्या जाते किंवा बाळाला जन्म दिला जातो तर त्याला आपण म्हणतो फर्टिलिटी. मग फर्टिलिटी मीन्स द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द ऑफस्प्रिंग अँड चिल्ड्रन, म्हणजे बाळाला जन्म देणे किंवा बाळाला प्रोड्यूस करणे, तयार करणे किंवा जन्म देणे, त्याला आपण काय म्हणतो? फर्टिलिटी. त्यानंतर असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे फर्टिलिटी अफेक्ट होते, म्हणजे जन्म देण्याची जी ॲबिलिटी आहे त्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो आहे ना, त्यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकतो. तर त्यामध्ये सर्वात पहिलं जे फॅक्टर आहे तर ते आहे एज ॲट मॅरेज. तर आपण अगोदर हे एज ॲट मॅरेज आपण बघून घेऊया इंग्लिशमध्ये कसं एक्सप्लेन केलं त्यांनी. तर बघा, इथं यांनी असं दिलेलं आहे, द फर्टिलिटी डाटा ऑन नॅशनल स्केल रिव्हेल्स दॅट females who marry before the age of 18 give the birth to the larger number of children than those who married later. म्हणजे जे नॅशनल स्केल आहे ज्यामध्ये फर्टिलिटीबद्दल अभ्यास केला जातो, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी एक उघड केलेलं आहे की जे मुली ज्यांचं लग्न 18 वर्षाच्या अगोदर झालेलं आहे, ज्या फिमेलचं किंवा मुलींचं लग्न 18 वर्षाच्या अगोदर झालेलं आहे, ते जास्त मुलांना जन्म देतात, कारण की त्यांची सेक्स लाईफ लवकर चालू होते, त्यामुळे ते लवकर प्रेग्नंट राहून ते बाळाला जन्म लवकर देऊ शकतात. मग हे काय झालं, एक फर्टिलिटीवर अफेक्ट करणारा एक फॅक्टर झाला. लवकर जर लग्न झालं तर लवकर मुलं बाळ तयार होतील आहे की नाही, त्याच्यामुळे फर्टिलिटी रेट काय होईल, जास्त होईल आहे की नाही. त्यानंतर जर 18 वर्षाच्या नंतर जेवढं लेट लग्न झालं तेवढी सेक्स लाईफ त्यांची नंतर चालू होईल आणि तेवढं जे प्रेग्नन्सी राहण्याची ॲबिलिटी आहे किंवा फर्टिलिटीची ॲबिलिटी आहे ती काय होईल, नंतर म्हणजे लेट होईल आहे की नाही. त्यामुळे जेवढं लग्न अगोदर झालं तेवढा फर्टिलिटी रेट जास्त राहील, जेवढं लग्न नंतर झालं तेवढा फर्टिलिटी रेट कमी राहील. हे एक नॅशनल स्केल जी आहे फर्टिलिटीचा अभ्यास करणारी त्यांनी काय केलेलं आहे, उघड केलेलं आहे. त्यानंतर अर्ली मॅरेज इज द मोस्ट कॉमन अँड लॉंग इस्टॅब्लिश कस्टम इन इंडिया. आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, जुन्या काली जे चालीरीती आहेत त्यानुसार भारतामध्ये लवकरात लवकर लग्न करण्याची, 18 वर्षाच्या अगोदर लग्न करण्याची प्रथा होती. तर त्यामुळे काय आहे की याचं हे फर्टिलिटीवर काय करत होता, अफेक्ट करतो. त्यामुळे जन्मदर काय होता, जास्त होता, फर्टिलिटी काय होती, जास्त होती. बट अकॉर्डिंग टू द चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेन ॲक्ट, पण 1978 एक ॲक्ट पारित केला गेला, त्याचं नाव आहे चाइल्ड मॅरेज रेस्ट्रिक्शन ॲक्ट आहे का नाही. त्याच्यामध्ये काय असतं, जे मुलींचं लग्न आहे तर त्यांनी ते 18 वर्षाचा कमी असू नये आणि जे मुलांचं आहे ते 21 वर्षापेक्षा कमी असू नये, असा एक नियम काढला त्या ॲक्टनुसार त्यांनी, मॅरेज रिस्ट्रेन ॲक्टनुसार. त्यामुळे हे जे लग्न अगोदर व्हायचं आणि फर्टिलिटी जास्त राहायची तर हे काय गेलं, टाळल्या गेलं आहे की नाही, टाळल्या गेलं. तर मग एज ॲट मॅरेज म्हणजे एज ॲट मॅरेज काय एक मेन फॅक्टर आहे फर्टिलिटीला अफेक्ट करण्यासाठी. जेवढं लग्न अगोदर तेवढे
फर्टिलिटीचे चान्सेस जास्त, जेवढं लग्नानंतर तेवढे फर्टिलिटीचे चान्सेस कमी, आहे की नाही. तर हे झाला एक पहिला फॅक्टर. त्यानंतर आपण बघूया ड्युरेशन ऑफ लाईफ मॅरेज. ड्युरेशन ऑफ लाईफ मॅरेज यामध्ये नेमकं ड्युरेशन ऑफ लाईफ मॅरेज कसं अफेक्ट करतं फर्टिलिटीला, तर यामध्ये यांनी दिलेलं आहे, बघू आपण एक्सप्लेन करू वन बाय वन. यामध्ये यांनी दिलेलं आहे, इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट 10 to 25% ऑफ ऑल बर्थ्स अक्वेअर विदिन द 1-5 years ऑफ मॅरिड लाईफ, 50 to 55% ऑफ ऑल बर्थ्स विदिन 5 to 15 years ऑफ मॅरिड लाईफ, बट आफ्टर 25 years ऑफ मॅरिड लाईफ इट इज व्हेरी स्लो. This data suggests that family planning efforts should be concentrated in the first few years of the married life. इथं कसं ड्युरेशन ऑफ मॅरिड लाईफ इथं कसं आढळून आलेलं आहे की 10 ते 25% जे जन्म आहेत, म्हणजे जे फर्टिलिटी रेट आहेत, तर ते लग्न झाल्याच्या नंतर 1 ते 5 वर्षामध्ये 10 ते 25% मुली प्रेग्नंट राहून त्यांना काय होते, फर्टिलिटी राहून त्यांना मूल जन्मण्याची किंवा मूळ बाळ होण्याची शक्यता असते. त्यानंतर जे लग्नाचं 5 किंवा 15 इयर आहे, 5 किंवा 15 जे इयर आहे, यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 50 ते 55% बाळाला जन्म देण्याची शक्यता असते. मग जर आपण हे 5 ते 15 इयर जर थोडं फॅमिली प्लॅनिंगकडे लक्ष दिलं, तर हा फर्टिलिटी रेट आपण काय करू शकतो, मेंटेन करू शकतो. त्यांनीच ते सांगितले, दिस डाटा सजेस्ट दॅट फॅमिली प्लॅनिंग इफर्ट्स शुड बी कॉन्सन्ट्रेटेड इन द फर्स्ट फ्यू इयर्स ऑफ द मॅरिड लाईफ. म्हणजे पहिल्या ते 15 वर्षापर्यंत जर व्यवस्थित फॅमिली प्लॅनिंग केलं तर फर्टिलिटी रेट आपल्याला काय करता येईल, कंट्रोल करता येईल, असं त्यांनी सांगितलं. मग ड्युरेशन ऑफ मॅरिड लाईफ पण एक काय फॅक्टर आहे की त्याच्यामध्ये पहिले जे इयर्स असतात मॅरेजचे, त्यामध्ये फर्टिलिटी रेट जास्त असतो, आणि शेवटचे जे बट आफ्टर 25 इयर म्हणजे 25 वर्ष लग्न झाले त्यानंतर काय असते, सेक्स लाईफसुद्धा बोर होऊन जाते किंवा सेक्स लाईफ करण्याची क्षमता नसते, त्यामुळं फर्टिलिटी रेटसुद्धा कमी होतो, आहे की नाही. तर हे काय झालं, फॅक्टर अफेक्टिंग फर्टिलिटी. त्यानंतर तिसरं फॅक्टर आहे स्पेसिंग ऑफ चिल्ड्रन्स. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जे एज्युकेटेड पीपल असतात तर ते आपल्या 2 मुलांमध्ये एक विशिष्ट अंतर ठेवतात, आहे की नाही. याचं कारण तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की जर पहिलं बाळ पहिल्या वर्षी झालं आणि लगेच दुसरं बाळ दुसऱ्या वर्षी झालं, दोघांकडे लक्ष देणं, दोघांना फीड करणं आईसाठी किंवा त्या बाळाला जन्म ज्या मातेने दिला तिच्यासाठी काय थोडं अवघड होऊन जाईल, किंवा ते काय होऊन जातील, मग मालनरिश होऊन जातील, म्हणजे त्यांना जे व्यवस्थित न्यूट्रिशन पाहिजे ते ऐकून मिळणार नाहीत, आहे की नाही. तर त्यामुळे ते तंदुरुस्त राहणार नाहीत. मग जर या दोघांमध्ये जर डिस्टन्स ठेवला की पहिलं मूळ पहिल्या दुसऱ्या वर्षी होऊ दिलं, त्याच्यानंतर 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा गॅप ठेवला आणि नंतर मग दुसरं मूल होऊ दिलं, तर मग त्या दोघांचं पण संगोपन आपण काय करू शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो. तर स्पेसिंग ऑफ चिल्ड्रन्स हे सुद्धा एक फर्टिलिटीचा काय आहे, फॅक्टर अफेक्टिंग आहे. मग कसं, स्पेसिंग ऑफ चिल्ड्रन सिग्निफिकंटली डिक्लाइन द फर्टिलिटी. आता जेवढा आपण स्पेसिंग मुलांमध्ये ठेवणार, फॉर एक्झाम्पल जे इलिटरेट पीपल असतात ते काय करतात, पहिल्या वर्षी लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या वर्षी त्यांना बाळ होतो, त्यानंतर सुद्धा दुसऱ्या वर्षी सुद्धा बाळ होऊ शकतो, आहे की नाही. तर हे काय एक झालं, फर्टिलिटीला अफेक्ट करणारा एक स्पेसिंग ऑफ चिल्ड्रन हे काय झालं, एक फॅक्टर झाला. पण एज्युकेटेडमध्ये तेच काय आहे, ते आपल्या 2 बाळांच्या मध्ये विशिष्ट स्पेस ठेवतात, एक विशिष्ट इयरचा गॅप ठेवतात, त्याच्यामुळे काय फर्टिलिटी रेटसुद्धा मेंटेन राहू शकतो. तर स्पेसिंग ऑफ चिल्ड्रन हे सुद्धा पीपलला एज्युकेट करणं महत्त्वाचं आहे. हा पण एक फॅक्टर झाला, त्याच्यामुळे फर्टिलिटी रेट कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर चौथं फॅक्टर आहे एज्युकेशन. आता तुम्ही म्हणसाल की एज्युकेशन आणि फर्टिलिटीचा काय संबंध आहे, तर आहे, एज्युकेशन आणि फर्टिलिटीचा संबंध आहे. तर बघूया चला, एज्युकेशन आणि फर्टिलिटीचा काय संबंध आहे, फर्टिलिटी रेटचा याच्यावर काय परिणाम होतो फर्टिलिटी रेटवर एज्युकेशनचा. तर इथं दिले त्यांनी, लिटरसी हेल्प टू डिक्लाइन द फर्टिलिटी रेट. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट द टोटल फर्टिलिटी रेट इज मोर अमॉंग इलिटरेट दॅन अमॉंग द लिटरेट. आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की जे लिटरेट म्हणजे सुशिक्षित आई वडील असतात, तर ते त्यांच्या 2 मुलांमध्ये काय करतात, व्यवस्थित गॅप ठेवतात, स्पेस ठेवतात, कारण की त्या दोन्हीही मुलांचं काय व्यवस्थित नरिशमेंट झालं पाहिजे, व्यवस्थित त्यांची हेल्थ असली पाहिजे, कारण की त्याची माता त्यांच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देऊ शकते, आहे की नाही, म्हणून स्पेस ठेवायला गरजेचं आहे. तर हे मग कोणामध्ये, लिटरेट पीपलमध्ये. पण इलिटरेट पीपलमध्ये कसं, ते प्रत्येक वर्षी त्यांना एक बाळ होतं, ते गॅप व्यवस्थित ठेवत नाहीत. त्यांना काय लिटरसी म्हणजे त्यांना याच्याबद्दल हेल्थ एज्युकेशन किंवा काय फायदे आहेत गॅप ठेवण्याचे हे सुद्धा त्यांना माहीत नसतात. त्याच्यामुळे त्या इलिटरेट पीपलमध्ये फर्टिलिटी रेट जास्त असते, त्यांना मुलं बाळं काय असतात, जास्त असतात. तर मग एज्युकेशनचा काय इफेक्ट झाला याच्यामध्ये, जे लिटरेट पीपल आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट व्यवस्थित
प्रोड्यूस करतात आणि जे इलिटरेट पीपल आहे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट जास्त असतो, कारण की ते काय करतात, गॅप वगैरे ठेवत नाही आहेत, आहे की नाही. तर हा एज्युकेशनचा काय झाला, एक मेन फॅक्टर झाला. एज्युकेशनचा मेन फॅक्टर आहे जो की कशाला अफेक्ट करतो, फर्टिलिटीला. त्यानंतर इकॉनॉमिक स्टेटस. आता तुम्ही म्हणसाल पैशाचा आणि फर्टिलिटीचा काय संबंध आहे. पैशाचा आणि फर्टिलिटीचा काय संबंध आहे, पैशाचा आणि म्हणजे इकॉनॉमीचा आणि फर्टिलिटीचा काय संबंध आहे. तर बघा इथं त्यांनी दिलेलं आहे इकॉनॉमिक स्टेटसबद्दल. देर इज अ इनवर्स रिलेशनशिप बिटवीन द इकॉनॉमिक स्टेटस अँड फर्टिलिटी रेट. त्यांनी सांगितलेलं आहे इथं इकॉनॉमीचं आणि फर्टिलिटीचं काय इनवर्स स्टेटस आहे. म्हणजेच ज्याच्याकडे पैसा जास्त किंवा जे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट कमी आहे ना, आणि जे इकॉनॉमिकली वीक आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट काय आहे, जास्त आहे. तर याचे वेगवेगळे कारणं असू शकतात. तर ते आपण बघू एखादं कारण त्याच्यामधलं की ज्याच्यामुळे इकॉनॉमी काय करते, अफेक्ट करते फर्टिलिटीला. तर त्यांनी सांगितले देर इज अ इनवर्स रिलेशनशिप बिटवीन द इकॉनॉमिक स्टेटस अँड फर्टिलिटी रेट. मोर द पर कॅपिटा इन्कम ऑफ फॅमिली लेस इज द बर्थ रेट. म्हणजे ज्या फॅमिलीचं उत्पादन जास्त आहे की नाही, तर त्यांचा फर्टिलिटी रेट कमी आहे. द वर्ल्ड पॉप्युलेशन कॉन्फरन्स इन फॅक्ट स्ट्रेस दॅट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज द बेस्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह. तर जे वर्ल्ड पॉप्युलेशन कॉन्फरन्स आहे की नाही, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी कशावर भर दिलेला आहे की इकॉनॉमिक जर डेव्हलपमेंट झालं एखाद्या व्यक्तीचं तर ते ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून ॲक्ट होईल. कारण की जे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असतात त्यांचे आईवडील किंवा त्यांचे जे मुलं बाळं असतात ते शिकलेले असतात, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल एखादं इकॉनॉमिकली स्ट्रॉंग कपल आहे की त्यांचं जस्ट आत्ता लग्न झाले, तर इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहेत ते ऑलरेडी, म्हणजेच ते शिकलेले आहेत ऑलरेडी चांगल्या प्रकारे. तर मग जर शिकलेले असतील, लिटरेट असतील, तर त्यांना व्यवस्थित स्पेसिंग, त्यांचं लग्न झाल्याच्यानंतर मॅरेज झाल्याच्यानंतर आपल्या मुलामध्ये व्यवस्थित स्पेसिंग किंवा गॅप ठेवणं हे त्यांना काय असतं, माहीत असतं. पण तेच जर इकॉनॉमिकली वीक पर्सन्स असतील, समजा एखाद्या गरीब घरातून जर एखादा माणूस असेल, तर त्याला हे माहिती नसते की गॅप वगैरे ठेवल्याच्यानंतर काय म्हणजे मुलांमध्ये काय फायदे आहेत, आहे की नाही, गॅप स्पेसिंग ठेवल्याचे काय फायदे आहेत. तर इकॉनॉमी असं अफेक्ट करते. पैशाचा आणि त्याचा वास्तविक पाहता काही संबंध नाही, पण अशा वेगवेगळ्या प्रकारे ते अफेक्ट करू शकते फर्टिलिटी रेटवर. त्यानंतर 6 पॉईंट आहे रिलिजन अँड कास्ट. आता तुम्ही म्हणसाल रिलिजन आणि कास्ट कसं. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जे मुस्लिम्स आहेत त्यांना एका व्यक्तीला 2-2 बायका किंवा एका व्यक्तीला 4-4, 5-5 मुलं असतात. तर मग त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट काय आहे, जास्त आहे. मग ॲज कम्पेअर टू हिंदूमध्ये तसं नाही. हिंदूमध्ये जास्तीत जास्त 2 किंवा 3 बाळ आहेत. आणि आता तर हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक अशीच काय चालू आहे सध्या स्कीम चालू आहे की नाही, म्हणजे गव्हर्नमेंटची. त्यामुळे जास्त मुलांना आपण जन्म देऊ शकतो. पण मुस्लिममध्ये काय आहे तसं नाही आहे. पण जे ख्रिश्चन्स आहेत त्यांच्यापेक्षा हिंदूमध्ये फर्टिलिटी जास्त आहे. म्हणजे ख्रिश्चनला कदाचित एकच बाळ असते, तर हिंदूला काय असतात 2 किंवा 3 असू शकतात. मग रिलिजन पण एक काय करते, अफेक्ट करते, आहे की नाही. रिलिजनसुद्धा काय अफेक्ट करते, फर्टिलिटी रेट. ते मुस्लिम्स हॅव द हायर फर्टिलिटी रेट दॅन हिंदू. म्हणजे मुस्लिममध्ये काय जन्मदर नाही म्हणता येणार आपलं, जन्म घालण्याची जी ॲबिलिटी आहे म्हणजे फर्टिलिटी रेट म्हणतो. कारण की ते काय त्यांची सेक्शुअल लाईफ पूर्णपणे हे करतात किंवा ते ऑपरेशन वगैरे जे म्हणतो आपण ट्युबेक्टॉमी, व्हॅसेक्टॉमी हे करत नाहीत, आहे की नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट काय असतो, जास्त असतो. त्यांच्यामध्ये फर्टिलिटी काय असतो, जास्त असतो. पण जे हिंदूज आहेत, हिंदूज हॅव द हायर फर्टिलिटी रेट दॅन ख्रिश्चन्स. पण ख्रिश्चन्सपेक्षा हिंदूमध्ये काय फर्टिलिटी रेट जास्त आहे की नाही. अमॉंग द हिंदूज लोअर कास्ट सीम टू हॅव द हायर फर्टिलिटी रेट दॅन द हायर कास्ट. आता हिंदू पण जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कास्ट आहेत, आहे की नाही, वेगवेगळ्या कास्ट आहेत. तर त्यांच्यामध्ये पण जे लोअर कास्ट आहेत त्यांच्यामध्ये जे फर्टिलिटी रेट जास्त आहे, कारण की लिटरसीचा रेटसुद्धा त्यांच्यामध्ये काय कमी आहे, त्याच्यामुळे फर्टिलिटी रेट जास्त आहे. किंवा इकॉनॉमिक स्टेटससुद्धा त्यांचं वीक आहे, त्यामुळे सुद्धा फर्टिलिटी रेट काय आहे, जास्त. हे सर्व फॅक्टर आपण काय केलेले आहेत, वर एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे न्यूट्रिशन आणि फॅमिली प्लॅनिंग. तर मग आता न्यूट्रिशनचा काय इफेक्ट आहे, न्यूट्रिशन म्हणजे नेमकं फर्टिलिटीला कसं अफेक्ट करतं. तर इथं बघूया आपण न्यूट्रिशनचा कसा इफेक्ट आहे. न्यूट्रिशन. The economic status and the nutrition are directly related to the each other, but there is an indirect effect of nutrition on fertility rate, as well as fed society have low fertility and poor fed societies high fertility rate. आता यांनी याचं कारण इथं दिलेलं नाही, पण त्यांनी सांगितलेलं आहे की जे इकॉनॉमिक स्टेटस आहे आणि न्यूट्रिशन आहे ते डायरेक्टली रिलेटेड टू इच अदर आहेत. म्हणजे जर इकॉनॉमिक स्टेटस जर चांगलं असेल तर त्यांच्या घरी जे जेवणाची व्यवस्था किंवा न्यूट्रिशन स्टेटस आहे ते चांगलं
असते आणि ज्यांचं इकॉनॉमिक स्टेटस वीक आहे त्यांच्या घरी जे न्यूट्रिशन स्टेटस आहे, न्यूट्रिशन जे असते त्यांचं ते वीक असते. मग आपण अगोदरच हे केलेलं आहे की ज्याची इकॉनॉमी जास्त बेटर आहे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट कमी आहे की नाही, आणि ज्यांची इकॉनॉमी लोअर आहे किंवा वीक आहे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट काय आहे, जास्त आहे. मग त्यांनी सांगितलेलं आहे बट देर इज अ इनडायरेक्ट इफेक्ट ऑफ न्यूट्रिशन ऑन फर्टिलिटी, पण त्यांनी न्यूट्रिशन आणि फर्टिलिटीचा असा काही डायरेक्ट इफेक्ट आहे असं काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे. पण न्यूट्रिशनचा इफेक्ट त्याच्यावर पडतो. ते इकॉनॉमिकली त्यांनी काय केलं, इथं इकॉनॉमिक स्टेटस आणि न्यूट्रिशनचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की इकॉनॉमी जर बेस्ट असेल, स्ट्रॉंग असेल तर फर्टिलिटी रेट कमी आहे की नाही, आणि इकॉनॉमिक जर वीक असेल इकॉनॉमी तर फर्टिलिटी रेट जास्त. ऑल वेल फेड सोसायटीज हॅव द लो फर्टिलिटी अँड पुअर फेड सोसायटीज हॅव द हायर फर्टिलिटी. आता यांनी सांगितले जे सोसायटी ज्यांच्यामध्ये न्यूट्रिशन वगैरे व्यवस्थित आहे की नाही, न्यूट्रिशन खाण्यापिण्याची सोय त्यांची व्यवस्थित आहे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट काय म्हणते कमी आहे, आणि ज्यांच्यामध्ये खाण्यापिण्याची सोय नाही आहे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी रेट काय आहे जास्त आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आता लास्ट पॉईंट यामध्ये यांनी एक्सप्लेन केला आहे तो म्हणजे फॅमिली प्लॅनिंग. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जर फर्टिलिटी रेट जर कंट्रोल करायचा असेल तर फॅमिली प्लॅनिंगबद्दल एज्युकेशन देणं सोसायटीमध्ये हे महत्त्वाचं आहे. तर मग फॅमिली प्लॅनिंग आणि फर्टिलिटी रेटचा कसा अफेक्ट करतो आहे की नाही. फॅमिली प्लॅनिंग इज अन इम्पॉर्टंट अँड द की फॅक्टर इन रिड्युसिंग द फर्टिलिटी. तुम्हाला माहीत आहे जर आपण व्यवस्थित हेल्थ एज्युकेशन दिलं कोणाला, फॅमिली प्लॅनिंगचं कोणाला काउन्सिल केलं कोणाला सोसायटीमध्ये की तुम्ही तुमच्या 2 बाळांमध्ये व्यवस्थित काय करायला पाहिजे, स्पेसिंग ठेवायला पाहिजे आहे की नाही. तुमचं बाळ तुम्ही म्हणजे बाळ थोडं गॅप ठेवण्यासाठी, बाळामध्ये गॅप ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरा. त्यामध्ये कॉन्डम्स आहेत, डायफ्राम्स आहेत, वेगवेगळे जे पिल्स आहेत ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, तर ते तुम्ही यूज करून तुमच्या बाळामध्ये काय ठेवा, स्पेस ठेवा 2 बाळांमध्ये आहे की नाही. तर असं जर आपण फॅमिली प्लॅनिंगचं जर एज्युकेशन पीपलला सोसायटीला जर दिलं तर फर्टिलिटीला काय करू शकतात, ते मेंटेन करू शकतात, फर्टिलिटी कंट्रोल करू शकतात. तर हे फॅमिली प्लॅनिंगसुद्धा एक काय महत्त्वाचं फर्टिलिटीला अफेक्ट करणारे एक फॅक्टर आहे. तर इथं 8 फॅक्टर आपण बघितलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच नाही तर आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा आपल्याला माहीत असायला हवा की कोणकोणते फॅक्टर्स आहेत आहे की नाही. आपण म्हणतो एखाद्याच्या घरी किंवा यांना मुलं बाळं खूप जास्त आहेत, तर मग तिथं कारणं काय आहेत की यांना नेमकं मुलं बाळं जास्त कशामुळे झाले आहे की नाही. तर कोणकोणते कारणं रिस्पॉन्सिबल आहेत त्या फर्टिलिटीला म्हणजे इन्क्रीज करण्यासाठी, फर्टिलिटी जास्त असण्यासाठी, तर ते आपल्याला कळायला पाहिजे. तर मित्रांनो हा झाला आपला आजचा क्वेश्चन ज्यामध्ये आपण डिस्कस केलेला आहे डेफिनेशन ऑफ फर्टिलिटी अँड एक्सप्लेन द व्हेरियस फॅक्टर अफेक्टिंग द फर्टिलिटी. कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात फर्टिलिटीला. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनचं बटन तुम्ही प्रेस करा. धन्यवाद. खूप खूप आभारी.